नमस्ते मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकबद्दल माहिती पाहणार आहे. ते म्हणजे मुलांची उंची कशी वाढवायची. बऱ्याच वेळा की थोडीशी उंची कमी आहे, काही सेंटीमीटर, आणि म्हणून पोलीसमधून किंवा आर्मीमधून जे काही सिलेक्शन व्हायचं ते थांबलं जातं, किंवा पायलट किंवा एखाद्या मोठ्या हुद्द्यावर जॉब लागणार आहे तो थोड्या उंचीवरनं डावलला जातो. तर त्यावेळेस त्या काही सेंटीमीटरची जी गरज आहे तर ती लक्षात येते. पण मित्रांनो, एकदा वेळ निघून गेल्यावर तुम्ही कितीही खर्च केला तरी त्याचा उपयोग होत नाही. म्हणून योग्य वयामध्येच, जसं की मुलींमध्ये साधारण 16 ते 18 वर्षापर्यंत आणि मुलांमध्ये साधारणपणे 18 ते 21 वर्षापर्यंत उंची वाढते. त्यानंतर ग्रोथ प्लेट्स जे आहेत त्याचं क्लोजिंग होतं, त्यामुळे नंतर उंची वाढत नाही. आता याची महत्त्वाची कारणं जर बघितली की एखाद्या व्यक्तीची उंची किती वाढते, तर त्याचं 80% जे कारण आहे ते म्हणजे आहे जेनेटिक, म्हणजे अनुवंशिकता. एखाद्या खानदानामध्ये किंवा एखाद्या कम्युनिटीमध्ये सरासरी आईवडिलांची जी काही उंची आहे त्या अनुषंगानं मुलांची उंची होते 80% केसेसमध्ये. पण बाकी इतर पण काही गोष्टी आहेत, जसं की ग्रोथ हार्मोन्स आहे, त्यामध्ये जर काही कमतरता असेल तरी पण उंची कमी असायची शक्यता असते. किंवा थायरॉईड जे काय आहे, तर थायरॉईड हार्मोन जर कमी जर असेल, T3 T4 जर कमी असेल तर त्यामध्ये पण उंची कमी असायची शक्यता असते. मग आता उंची योग्य वेळामध्ये योग्य उंची वाढली पाहिजे, त्या संदर्भात काय केलं पाहिजे त्याची आपण माहिती बघू. तर उंची वाढण्यासाठी जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक तो म्हणजे झोप. या उंची वाढण्याचे जे काही वय आहे, या वयामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की झोपेची जास्त गरज असते, आणि झोपेमध्येच ग्रोथ हार्मोन जे आहे ते चांगल्या पद्धतीने सिक्रेट होतात, जे उंची वाढवायला मदत करतात. तर 8 ते 9 तास झोप या वयामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट असते. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे व्यायाम. तर यामध्ये पोहणं असेल, लटकणं आहे, उड्या मारणं आहे, किंवा स्किपिंग आहे, भुजंगासन आहे, फॉरवर्ड बेंडिंग आहे, किंवा साईड स्ट्रेच आहे, तर याचा पण खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. आणि जर का सूर्यप्रकाशात मध्ये व्यायाम जर केले तर ऑफकोर्स व्हिटॅमिन डी पण चांगलं भेटतं, आणि ज्याच्या हाडांच्या वाढीवर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होतो. तर एक अर्धा ते पाऊण तास व्यायाम करणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे योग्य पोषक संतुलित आहार, की ज्यामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने असतील. मग असे कोणते पदार्थ आहेत, तर ऑल टाईप ऑफ डेअरी प्रॉडक्ट किंवा कडधान्य, स्प्राउट्स, सोयाबीन, टोफू, पालक, नाचणी, त्यानंतर स्वीट पोटॅटो ज्याला आपण रताळं म्हणतो, ठीक आहे, तर किंवा गाजर, असे भरपूर सारे ताज्या पालेभाज्या आहेत, कडधान्य आहे, फळं आहे, याचा समावेश आहारात असणं जरुरी आहे. आणि जे नॉनव्हेज खात आहेत त्या लोकांनी अंडी, 1 ते 2 अंडी उकडलेली ही पण जर सकाळी जर मुलांना उकडून दिली तर त्याचा पण खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. त्यानंतर हे सगळं घेऊन पण जर उंची कमी असेल तर त्या केसमध्ये आपल्याला सप्लिमेंट देणं जरुरी असतं. जर ॲव्हरेजपेक्षा जर उंची कमी आहे तर या झोप, व्यायाम, आहार याकडे तर लक्ष देणंच आहे. त्याचबरोबर न्यूट्रिशनल सप्लिमेंट देणं जरुरी आहे, की जेणेकरून शरीरामध्ये ग्रोथ प्लेट्स जे आहेत तर त्या लवकर क्लोज होणार नाहीत, आणि त्याची लेंथ जी आहे हाडांची ती वाढेल आणि उंची वाढायला मदत होईल. आणि ज्याचे प्रॅक्टिकल आम्ही आमच्या मुलांमध्ये पण, प्रत्येक पेशंटच्या मुलांमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम घेतलेत. आणि इव्हन काही लोकांना 16 ते 18च्या दरम्यान पण, ज्यावेळी मिलिटरी किंवा पोलीस भरती आहे तर त्या दरम्यान अगदी शेवटच्या काही वर्षात पण काही सप्लिमेंट देऊन, व्यायाम सांगून खूप चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेजपेक्षा पण त्यांची उंची चांगली वाढली. ते 2 महत्त्वाचे जे काही सप्लिमेंट आहेत ते म्हणजे प्लांट बेस्ड प्रोटीन, ज्याचा किमान एक साधारणपणे 15 ते 20 ग्रॅम प्युअर प्रोटीन गेलं पाहिजे प्लांट बेस्ड डेली. आणि दुसरं जे आहे ते कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी असं कॉम्बिनेशन, की जे ग्रोथ प्लेट्स किंवा हाडांची उंची वाढण्यासाठी मदत करतं. ठीक आहे, तर हे 2 सप्लिमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत, आणि ज्याचं एक साधारणपणे वर्षभर जर रेग्युलर दिले तर उंची वाढवायला 100% मदत होते. तर मित्रांनो, जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काय आवडलं किंवा अजून काय नवीन व्हिडिओ पाहिजेत, काय तुमची नवीन काही विचारायचं असेल त्याबद्दल नक्कीच कमेंट पण करा, आणि काही नवीन लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर पण करा. आणि जर का नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.